नमस्कार. आज आपण पिंपरी अवघण या गावामध्ये आहोत. पिंपरी अवघण हे जे गाव आहे हे सेलू बाजारहून जवळ आहे आणि तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम या क्षेत्रात आहे. हे गाव जे आहे या गावाच्या बाजूलाच थोडासा एक डोंगरपट्टा आहे किंवा ज्याला आपण माळरान म्हणू. तर माळरानामध्ये सुनील अवघण हे आपले शेतकरी आहेत. नमस्कार. तर यांनी अतिशय उत्कृष्ट असं बाग डेव्हलप केलेली आहे. साधारणपणे काही बाग जी आहे ती 4.5 वर्षाची आहे, काही 3 वर्षाची आहे आणि त्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी वेगवेगळे पिकं घेतले. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा आज करणार आहोत. नमस्कार अवघण साहेब. अवघण साहेब, या ठिकाणी आपलं किती एकर क्षेत्र आहे? माझं 34 एकर क्षेत्र आहे. 34 एकर आहे. आणि या 34 एकरामध्ये काय काय पिकं घेतात? 34 एकरापैकी 20 एकरावर आपण संत्रा लावलेला आहे. त्या संत्र्यामध्ये आंतरपीक म्हणून काकडी, चवळी, टरबूज असे वेगवेगळे पिकं आपण वर्षभरात घेत असतो. ह्या ज्या शेतामध्ये आपण जे संत्रा लावलेला आहे, हा संत्रा कधीपासून लावलेला आहे? संत्र्यामध्ये 12 एकर जो आहे तो जवळपास म्हणजे 4थं वर्ष चालू आहे आणि 6 एकराला दुसरं वर्ष चालू आहे. 6 एकराला दुसरं वर्ष चालू आहे. म्हणजे एक 4 वर्षाचं आहे आणि एक 2 वर्षाचं. मला एक अजून महत्त्वाचं एक आमचे जे शेतकरी जाणू इच्छितात की या ठिकाणी तुमचं पाण्याचा सोर्स काय आहे आणि तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करता ते? पाण्याचं 3 माझ्याकडे शेततळे आहेत, ज्याच्यामध्ये अस्तरीकरण केलेलं आहे. 2 विहिरी आहेत आणि 5 सोलर पंप त्याच्यावर इन्स्टॉल केलेले आहेत. 2 विहिरीचं कंटिन्यू पाणी त्या शेततळ्यामध्ये येतं आणि शेततळ्यामधून सोलरच्या पंपाच्या माध्यमातून आपण या पिकांना गरजेनुसार देतो. म्हणजे पूर्ण जे क्षेत्र आहे हे सोलर पंपनेच तुम्ही चालवता? सोलर पंप. बरं, पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आता ही जी जमीन आहे ही एकदम गोटाळ जमीन आहे. तर या गोटाळ जमिनीमध्ये तुम्ही कसं काय मॅनेज करता ते, म्हणजे पाणी व्यवस्थापन कसं करतात? या जमिनीत तसं पाण्याची गरज जास्त आहे, कारण वापसाला खाली मुरुमच आहे 1.5 फुटाच्या खाली. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही गरजेनुसार झाडाच्या ओलाव्यानुसार पाण्याचं व्यवस्थापन करतो, देतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ठिबक केलेलं दिसतं आहे. तर हे ठिबक नेमकं कसं केलेलं आहे? म्हणजे 2 ओळी टाकलेल्या दिसतात ते नळीच्या. तर त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना. लागवड केली त्या वर्षी आपण एकच लॅटरल आणि 2 ड्रिपर टाकले होते. अच्छा. आणि दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या वर्षीपासून 2 लॅटरल आणि 4 ड्रिपर केले 8 लिटरवाले. अच्छा. म्हणजे सुरुवातीला एक नळी होती, 2 ड्रिपर होते. नंतर मग तिसऱ्या वर्षापासून तुम्ही आता एक नळी वाढवलेली आहे आणि 4 ड्रिपर केलेले आहेत टोटल. आणि एक ड्रिपर जो आहे तो 8 लिटरचा आहे. बरं, या ठिकाणी जे ठिबक टाकलेलं आहे त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला, की तुम्ही जे ड्रिपर वापरलेले आहेत ते ड्रिपर कसे आहेत किंवा. आमची जमीन थोडी चढ उताराची असल्यामुळे नेटाफिमचे PCJ ड्रिपर ते लावलेले आहेत. त्यामुळे सर्व शेतामध्ये समसमान पाणी मिळते आहे आणि त्यामुळे झाडाची म्हणजे प्लॉटही सारखा डेव्हलप झाल्यासारखा वाटतं. बरं, हे जे PCJ ड्रिपर जे तुम्ही या ठिकाणी दाखवता ते, तर ह्या PCJ ड्रिपरबद्दल काय सांगू, म्हणजे काय विशेष आहे या ड्रिपरचं? हे जे ड्रिपर आहे तर प्रेशर मेंटेन करते आणि संपूर्ण शेतात पंप चालू केल्यानंतर जेव्हा सर्व नळ्यामध्ये पाणी भरते त्याच्यानंतरच याच्यामधून पाणी चालू होते. त्यामुळे सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी भेटते आणि चढ उतारावर सुद्धा डिस्चार्ज बऱ्यापैकी म्हणजे चांगला मिळतो. म्हणजे आता हे तुमचं जे खाली वर क्षेत्र आहे, तर चढ उताराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला सारखंच पाणी, म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे 8 लिटर पाणी पडते. आता हे जे झाडं आहेत ह्या झाडाला तुम्ही खत व्यवस्थापन कसं करता? खत व्यवस्थापन फर्टिलायझर इंजेक्टर आहे माझ्याकडे आणि त्या फर्टिलायझर इंजेक्टरने आम्ही गरजेनुसार वेळोवेळी बुरशीनाशक आणखी आपले रासायनिक वेगवेगळे खतं हे देतो. बरं, अजून एक मला प्रश्न होता. तुम्ही ह्या वेळेस वेगवेगळे पिकं लावलेले आहेत,
म्हणजे आता तुमची या ठिकाणी याची लागवड चालू आहे, टरबूजची लागवड चालू आहे. म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही टरबूज लावता ते. मग या ठिकाणी चवळी लावलेली दिसते आहे. त्यानंतर मग काकडी लावलेली दिसते आहे. तर हे आंतरपीक जे आहे, या आंतरपिकाचं कसं काय तुम्ही मॅनेजमेंट करतात आणि त्याचे काय रिझल्ट येतात? या आंतरपिकामुळे काय होतं की ह्या संत्र्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो त्याच्यावर आपल्याला म्हणजे त्या पैशातून हे मॅनेज होते. आणि ह्या संत्र्यासारख्या पिकाला आपण जे 19-19 किंवा वॉटर सोलेबल खतं असं काही कधी देत नाही. त्यामुळे या पिकाबरोबर त्या संत्र्यालाही ते मिळते आणि बगीचा डेव्हलप होण्यास मदत होत आहे त्याची. अ, हे जे अंतर आहे, हे अंतर किती अंतर आहे? 2 झाडातलं अंतर किती आहे आणि 2 ओळीतलं अंतर किती आहे हे संत्र्यामध्ये? आपण 16x16 या अंतरावर लागवड केलेली आहे. 16x16 वरती लागवड केलेली आहे. आणि मध्ये मग आंतरपीक जे घेतात ते, त्याचं अंतर कसं आहे? मध्ये आपण 4 फूट अंतराचे 2 बेड पाडतो आणि त्यावरती समजा काकडी, चवळी, टरबूज अशी वेगळी पिकं घेतो. वा वा वा. म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये येणारा जो खर्च आहे या संत्र्याचा, तो पूर्णपणे तुम्ही आंतरपिकातून मॅनेज करता ते. वा वा, फार छान. अजून एक मला असं विचारायचं आहे की तुम्ही या ठिकाणी संपूर्णपणे नेटाफेमचं ठिबक वापरलेलं आहे. तर नेटाफेमचंच ठिबक का वापरतात? आता कंपन्या तर ठिबकमध्ये भरपूर आहेत, पण नेटाफिम आता ही जगातली एक नंबर कंपनी आहे. एक नंबर म्हणजे मटेरियल जवळपास सारखंच असते, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जगातल्या 110 देशामध्ये चालते. शोधच या म्हणजे ठिबकचा शोधच या कंपनीने लावलेला आहे. आणि त्यामुळे या कंपनीकडून वेळोवेळी जे काही म्हणजे ॲग्रोनॉमिस्ट आहे, टेक्निशियन आहेत, इंजिनियर्स आहेत, यांच्या भेटी होत राहतात. आम्हाला येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये सोडवण्यास मदत करतात. आणि असं नेटवर्क दुसऱ्या कंपनीत नाही आहे आज. म्हणजे म्हणजे तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण खूप हां, छान मिळते याच्या चांगली माध्यमातून. चांगली. या ठिकाणी तुम्ही एवढं सगळं डेव्हलप करत आहेत, तर हे डेव्हलप करत असताना शिवाय तुम्ही व्यवसाय पण करतात. तर तुम्ही मॅनेजमेंट कसं करतात इथं? म्हणजे लक्ष कसं देतात इथं? तसं आता माझा व्यवसाय, मी जॉब करतो, ज्युनियर कॉलेजवर लेक्चरर आहे. तर तिथे माझी 11 ते 3:30 असं कॉलेज असते. तर सकाळी 8-8:30 वाजता मी शेतात येतो. 10:30पर्यंत शेतात मी जे काही मजूर आहे, गडी आहे, त्यांना दिवसभराचा प्रोग्राम सांगतो. पाणी कसं, कुठं किती द्यायचं, कोणते वाल चालू करायचे, खत कोणतं सोडायचं, तणाचं व्यवस्थापन काय, हे सांगतो. 10:30 वाजता मी माझ्या कॉलेजला जातो. पुन्हा 3:30ला सुट्टी झाल्यानंतर पुन्हा मग मी 4 वाजता शेतात येतो. 4 ते 6 थांबून त्या प्रत्येक झाडापर्यंत जाऊन त्याचं पाहणी करतो. त्या झाडाच्या पाण्याची गरज, त्याची स्प्रेची गरज, खताची गरज, यानुसार प्रयत्न चालू आहे. बरं, हे सगळं एवढा सगळा व्याप तुम्ही सांभाळता ते, तर मजूर व्यवस्थित काम करतोय का नाही? माणसं येतात आहे का नाही? तुमचा जो गडी आहे, तो गडी या ठिकाणी काही गडबड तर नाही करत आहे? यासाठी तुम्ही काय असं हे केलं आहे? इथं जे काही मजूर आहेत, त्या मजुराला मी माझ्या घरचा एक मेंबर म्हणून समजतो. आणि तशा प्रकारचं त्याची मदत करणे, वेळोवेळी त्याच्या मजुऱ्या वेळेवर देणे, त्यामुळे एक प्रकारचा एकमेकांवर विश्वास तयार झालेला आहे. आणि त्या विश्वासामुळे तसं मी CCTV कॅमेरा लावलेला आहे, पण त्याची गरजच पडली नाही आजपर्यंत ते CCTV लावून चेक करण्याची की कुठं काही झालं का. बरं. त्यामुळे आजच्या काळात जे काही मजूर किंवा लेबरचा प्रॉब्लेम आहे, लेबर भेटत नाही, तर माझ्याकडे मी 10 लेबर सांगितले तर 12 यायला तयार असतात. गड्याचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे व्यवस्थित चालू आहे. आजच्या काळात जे काही प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम आपण फाटा देऊन बऱ्यापैकी चालू आहे. इतर जे आजूबाजूला संत्रा लागवड करणारे शेतकरी आहेत किंवा वेगवेगळे पिकं घेणारे शेतकरी आहेत, खास करून सोयाबीन घेणारे आहेत आपल्या भागामध्ये, तर ह्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश किंवा त्यांना काय मार्गदर्शन असणार आहे तुमचं? आता आमचं गाव हे तसं कमी पाणी असणार आहे, म्हणजे विहिरीला फार काही पाणी लागत नव्हतं, पण आजूबाजूला आता थोडे पाझर तलाव वगैरे झाले, त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. आणि हे मी लावल्यानंतर आता हे माझं पाहून माझ्या गावातले बरेच शेतकरी आता संत्रा म्हणजे 2-4 लोकांनी लावलेला आहे यावर्षी. 8-10 लोक भेटून गेले, माहिती घेऊन गेले की पुढच्या वर्षी आम्ही लावू, अशा पद्धतीचं नियोजन ते करत आहेत. तसं आपण सुचवलं की बाबा काहीतरी आपण, आता सोयाबीन जे आहे मार्केटमध्ये 3 वर्ष झाले पण काही भाव नाही आहे, त्याचे ॲव्हरेज पण घटत चाललेले आहे, खर्च वाढत चालला.
त्यामुळे संत्र्यासारखं एक नगदी पीक, जसं आपलं कॉटन म्हणत होतो आपण नगदी पीक, तसं आता संत्रा आणि ग्लोबल मार्केट निर्माण झालेले. मार्केट आता माल पोहोचवण्याचं विकण्याचं काही फार समस्या राहिली नाही. म्हणजे इंडियातून माल परदेशात पण कुठेही आता जायला लागलेला आहे आणि भावही बऱ्याच चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. आमच्या आजूबाजूनं जे काही वनुजा गाव आहे त्या गावामध्ये मागच्या वर्षी चांगलं उत्पादन झालेलं आहे. आता माझेच संबंधित शेतकरी आहेत, त्यांच्याकडे 40 एकर संत्रा आहे. पैकी 16 एकर संत्रा त्यांचा बहारावर होता. 6वं 7वं वर्ष असेल, 8 वर्ष. तर त्या वर्षी मागच्या वर्षी त्यांच्या 16 एकरामध्ये 1,38,00,000 उत्पादन झालेलं आहे. बापरे. आणखी दुसरे शेतकरी आहेत, एक निलेश सर राऊत म्हणून, त्यांचे 11 एकरामध्ये 77 लाख झाले. आणखी एक सचिन राऊत आहेत, त्यांचे जवळपास 70-75 लाख झाले. मग हे यांच्याकडे पाहूनच आम्ही हे बगीचा लावण्याचं नियोजन केलं आणि बाकी इतरही शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने काहीतरी एक वेगळा मार्ग अवलंबावा आणि त्याच्यामधून आजच्या धकाधकीच्या काळात, आर्थिक टंचाईच्या काळात एक वेगळा मार्ग शोधून काहीतरी आपला संसाराचा गाळा व्यवस्थित चालेल याच्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी, विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी, कारण आजच्या काळामध्ये जे काही आता बेरोजगारी वाढत चालली, मुंबई पुण्यासारखे जे काही तिथे जाऊन जॉब करणे 15-20 हजारामध्ये, त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करणं कठीण झालेलं आहे. आणि शेती हा म्हणजे भविष्यात एखादा जे काही मोठमोठे उद्योग व्यापार आहेत, पण त्यांना खायला लागणार आहे शेतीतलं धान्यच. त्यामुळे भविष्यात शेतीशिवाय पर्याय नाही. फक्त त्याचं एक आधुनिक समजा तंत्रज्ञान, टेक्निक याचा वापर करून वेगवेगळी पिकं या शेतकऱ्यांनी, विशेषतः सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी इकडं वळावं. कारण आता मी स्वतः जॉब करतो आणि मी माझ्या दिवसभरातल्या वेळेतला बराचसा वेळ हा शेतीमध्ये देतो. शेतीमध्ये एक समाधानही मिळते आणि पैसाही मिळते. त्यामुळे नवीन तरुण शेतकऱ्यांनी या संत्रा झालं किंवा इतर फळबागेकडे आपापल्या शेतीच्या प्रकारानुसार, पाण्याच्या सुविधेनुसार फळबागेकडे वळावं असं आपण सुचवू. एक शेवटचा प्रश्न, उत्कृष्ट संत्रा घ्यायच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये 1, 2, 3 काय गोष्टी सांगू शकाल? पाण्याचं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि ॲग्रोनॉमिस्ट यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन हे घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सुनील भाऊ, तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि अतिशय चांगले अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केलेत. त्याबद्दल नेटाफेमच्या टीमच्या वतीने आणि व्यक्तिगत माझ्या वतीने तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.